जय गुरुदेव. जेथे वेदशास्त्राशी पडे मौन, जे ज्ञानातीत विज्ञान, अनिर्वाच्य नवद्वे वाचे कडून, नये जप तप धारणेशी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य ग्रंथातील 7व्या अध्यायातील या ओवीतून आत्मस्वरूपाचं वर्णन करत आहेत. ही ओवी आत्मसाक्षात्काराच्या अगदी अंतिम आणि सर्वोच्च शिखराचं वर्णन करणारी आहे. मागील ओव्यामध्ये आपण पाहिलं की आत्मवस्तू निरामय आहे, निर्गुण आहे, अचल आहे, जिच्या प्रकाशानं मनातील कोट्यावधी विचार क्षणात नाहीसे होतात, अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. आता त्या अथांग वस्तूची महती सांगताना माऊली म्हणतात, जगातील मोठमोठे ग्रंथ, ज्ञान आणि मानवी प्रयत्नही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आता आपण या ओवीचा सविस्तर भाव समजून घेऊ. जेथे वेदशास्त्राशी पडे मौन. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद त्या सत्याचं वर्णन करू शकत नाहीत. ते तिथपर्यंत जाऊन नेती नेती म्हणून थांबतात, निरुत्तर होतात, मौन होतात. कारण शब्दाची मर्यादा तिथे संपते. शब्द त्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. या चरणाचा गूढ भाव समजून घ्यायचा म्हणजे वेद आणि शास्त्र आत्मस्वरूपाचं वर्णन करताना थकतात. उपनिषद त्या परब्रह्माचं वर्णन करताना शेवटी नेती नेती, हे नाही ते नाही असं म्हणतात. मन्मथ माऊली सांगतात की ज्या स्थानावर सहस्त्रार चक्रात ती वस्तू अनुभवता येते, तेथे पोहोचल्यावर वेदाचे शास्त्राचे शब्दही संपतात. कारण ते ज्ञान बुद्धीनं वाचायचं नसतं, तर स्वतःहून अनुभवायचं असतं. तिथं ग्रंथाचं पाठांतर गळून पडतं आणि केवळ उरतं ते निशब्द मौन. कारण साखर गोड आहे हे ज्ञान आपण कितीही पुस्तकात वाचलं तर त्या गोडीची अनुभूती आपल्याला येणार नाही. आणि एखादा मनुष्य पुस्तक न वाचता हातावर साखरेची चुकटी घेतली आणि ती जिभेवर टाकली तर तो गोडीचा अनुभव घेऊ शकतो. तसं हे आत्मवस्तू ग्रंथात वाचायची नसते. ते ग्रंथ तिथवर सोडतात पण ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. कारण जे ज्ञानातीत विज्ञान, ज्ञान म्हणजे आपण ग्रंथातून वाचलेलं वेद, उपनिषद, पुराण, आगम, निगम आणि यातून जी बौद्धिक समज मिळालेली असते, या बौद्धिक समजच्या पलीकडचं हे विज्ञान आहे. इथं विज्ञान हा शब्द आधुनिक सायन्स नाही, तर विशेष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभूतीचं ज्ञान. आपण डोक्याने किंवा बुद्धीने जे समजून घेतो त्याला ज्ञान म्हणतात. पण आत्मा हा बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचा आहे, तो ज्ञानातीत आहे. जेव्हा साधक त्या
आत्मवस्तूशी आत्मस्वरूपाशी गुरु कृपेने समरस होतो तेव्हा त्याला जी विशेष ज्ञान, त्या ज्ञानाची जी अनुभूती येते त्याला विज्ञान म्हणतात. तो देव शोधायला जातो आणि स्वतःला हरवून बसतो आणि तो देवच होऊन बसतो. इथं गंमत एक आहे, जोपर्यंत आपण देवाला शोधतो तोपर्यंत तो देव सापडत नाही आणि ज्यावेळेस देव सापडतो त्यावेळेस शोधणारा राहत नाही. शोधणारा आणि देव एक रूप होतात. ही अनुभूती पुस्तकात लिहिलेली वाचायला मिळते, पण पुस्तकात वाचून तो अनुभव आपल्याला घेता येत नाही. त्या अनुभूतीसाठी गुरु कृपा, सद्गुरूच्या चरणी समर्पण आवश्यक आहे. कारण ती वस्तू कशी आहे, अनिर्वाच्य, न वदवे वाचेकडून, ज्याचं शब्दात स्पष्टीकरण करता येत नाही, जे बोलून दाखवणं अशक्य आहे. म्हणून माऊली म्हणतात, न वदवे वाचेकडून. आपल्या जिभेला किंवा वाणीला जे शब्दबद्ध करता येत नाही, ती आत्मवस्तू, तिचं वर्णन करता येत नाही. मागील ओवीमध्ये माऊली म्हणतात, सांगता नये गुढ मौन, या संदर्भाला हे अधिक स्पष्ट करतं. आत्मसुखाचा अनुभव एवढा रसाळ आणि वैयक्तिक असतो की जिभेमध्ये ती ताकद नसते ज्या सुखाचं वर्णन ती करू शकेल. कारण सुख ही अनुभवायची वस्तू आहे. सुख ही पुस्तकात वाचून मिळणार नाही. पाणी पिल्यानंतर तहान भागते हे आम्ही पुस्तकात वाचतो. कितीही पुस्तकं आम्ही वाचले पाणी या विषयावरले तर आमची तहान भागणार नाही. ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही ग्लासमध्ये पाणी घेऊ आणि ते पाणी पिऊ, त्यावेळेस पाणी पिण्याचा सुखाचा आम्हाला अनुभव येईल. ते सुख आम्हाला शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. पाणी पिल्यानंतर काय आनंद झाला सांगा म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, तू पाणी पे. तुला पाणी पेल्यानंतर तो आनंदाचा अनुभव येईल. पुढं म्हणतात, नये जपतप धारणेशी. नये म्हणजे साध्य होत नाही, त्याला पकडता येत नाही. केवळ तांत्रिक पद्धतीनं केलेला जप, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चौ दिशा फिरे, इह तो स्मरण नाही. संत म्हणतात, माळ हातात फिरत आहे, जीभ तोंडात फिरत आहे आणि मन चारी दिशेला पळत आहे. अशा केलेल्या जपानं शरीरात दिलेले तप, कोणी म्हणतं एक हात वरी करून थांबा, कोणी म्हणतं चप्पी करून बसा, कोणी म्हणतं दिवसभर पाण्यात थांबा, कोणी म्हणतं उघडच राहा, कोणी म्हणतं वनात जा. असं शरीराला तप कष्ट देऊनही आणि चित्त एकाग्र करण्याची धारणा करूनही ते सत्य गवसणार नाही, त्या सत्याची अनुभूती येणार नाही. त्याच्यासाठी सद्गुरूच्या चरणी पूर्ण समर्पण करावं लागेल आणि सद्गुरूनं दाखवलेल्या मार्गावर चालावं लागेल. हे चरण अतिशय महत्त्वाचे आहे. संत शिरोमणी मन्मथ माऊली एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतात. जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये मी जप करतोय, मी तप करतोय, मी पूजा करतोय, मी प्रवचन करतोय, मी कीर्तन करतोय, असा कर्तृत्वाचा अहंकार असतो, तोपर्यंत ती निर्गुण वस्तू प्राप्त होत नाही. केवळ कर्मकांडाने किंवा हट्टाने ती वस्तू पकडता येत नाही.
ज्यावेळेस मीपणा गळून पडतो त्यावेळेस तुम्ही स्वतःच शिवस्वरूप व्हाल. जर वस्तू ही आत्मवस्तू वेदांना समजत नाही, वाणीने सांगता येत नाही, केवळ जपतपानेही मिळत नाही, तर ती मिळणार कशी? याचे उत्तर आपण मागच्या ओवीमध्ये पाहिले आहे. गुरु कृपे ओळखावे. सद्गुरुनाथाची कृपा झाल्याशिवाय ती आत्मवस्तू पर्यंत आपला अहंकार आपल्याला जाऊ देत नाही. ओम शांती शांती शांती.